तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का? नशीब कुणाला तरी कळलं की मी इथं उभा आहे म्हणून. दिसून सुद्धा दिसत नाहीये. यापुढे मी या कॅफेत पाऊल ठेवणार नाही. गुड. बघूया माझ्याशिवाय काय काय करतोस ते. 1 मिनिट, काय करणारस तू? मी तर त्याला सांगून आले तोंडावर त्याच्या. म्हटलं पाऊल ठेवणार नाही कॅफेमध्ये परत. हा, तू काही काळजी करू नकोस. मी आणि सुमित आम्ही सगळं काम निपटून एक थोड्या वेळात पोहोचू कॅफेमध्ये. हाँ आ जाओ, जाडिया को मिल के मारेंगे. मी थोडासा डॉमिनंट वागलो असेल. हा, थोडासा थोडासा. बरं बाई, खूप. तू मला बाई म्हणालास. मी नसता ऐकून घेतलं. एक्झॅक्टली, तू मला बाई म्हणालास. मला बाई. एक सेकंड. मला असं वाटतं की त्याला असं म्हणायचं होतं की बरं बाई चुकलो ना. थँक्स आकांक्षा, नाही समजून घेतल्याबद्दल. मला आहेस ती समजूतदार, हो की नाही विनय? हो रे, त्या बाबतीत मॅडम ना खूप सांभाळून घेतात. खूप समजूतदार आहे. म्हणजे आईबाबांसमोर तू जेव्हा माती खाल्लीस ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्यांनी सपोर्ट केला रे मला. ती गोड यार, थँक्यू सो मच. त्या बाबतीत त्या खरंच खूप मॅच्युअर आहेत. प्लीज माझा ऐका यार, प्लीज माझा ऐका. ओके, चल मुद्दा सांग. हा, मुद्दा असा आहे की आता मला मान्य आहे की मी माती खाल्ली. गुड. पण आता तुम्ही माझा मित्र आहात ना यार, हेल्प मी आउट यार. मी काय करू सांगा मला. अरे तुला आम्ही कसं हेल्प करू शकतो? हे बघ, जिसका कोई नहीं होता है ना, उसका भगवान होता है. तू राघव सारखं बोलतेस असं नाही वाटत का तुला? नाही म्हणजे बोलतेस तर ठीक आहे, प्लीज त्याच्यासारखं वागायला लागू नको. हा प्लीज. मी काय केलं? आणि माझा प्रभावच तसा आहे, स्पेशल जेव्हा मी मुलींबरोबर बोलतो ना. पुरे इथे माझं चाललंय. प्लीज माझ्यावर काहीतरी डिस्कस करा आणि मला उपाय द्या. सांग आकांक्षा, जेव्हा तू रागवली होतीस तेव्हा आमच्या विनयाने तुला कसं समजवलं होतं? पण एक मिनिट. मॅडम माझ्यावर रागवतील असं मी काही वागलेलोच नाही. वागलं मॅडम? प्लीज सांगा त्याला, प्लीज सांगा. नाही, कधीच नाही. युजलेस. फिकर नॉट. बाबा राघव इज हिअर. जा तू आज जा. का? तुला काय करायचंय मी सांगतो म्हणून जा. तुला तुझी बायको तुझ्याशी बोलायला हवी आहे ना? हो. मग मी आता काय करतोय ते बघ. जा आज जा. राघव, तू कुठलाही बॉम्ब फोडणार नाहीयेस. फिकर नॉट डार्लिंग. बाबा राघव कभी होने नहीं देगा नुकसान. बघ पटलं. मेलास. तुझं काही खरं नाही. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारामंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजरही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली.
राघव प्लीज आधी सांग मला तू काय करणार आहेस. अभया, मेरा वार कभी खाली नहीं जाता. जा जा जा. गेली, दुसरी विकेट गेली. माझी पहिली होती. जरा थांबणार आहात? मी काय करू का? लवकर कर ना, काय करणार आहेस? तर गेला तो हात. एक मिनिट, तो वेटरला काहीतरी सांगतोय. टेन्शन आलंय सुमिता, काय करणार आहे? हाय शर्मली. मी आठ येणार नाही. अजून राग गेला नाही? राग गेला नाही? मला आत्ता खरं तर राग यायला लागलाय. पण आता काय झालंय? काय झालं? अरे मी इथे एकटी बसलीये बाहेर आणि तुम्ही सगळे आत बसला आहात त्या जाडिया सोबत. जाडिया सोबत? चल चल, काहीतरी काय. जाडिया नाही आत. जाडिया कुठे? बघ तू. मी नाही बघणार. मी सांगतोय म्हणून बघ. जाडिया नाहीये बघ. सोड ना यार शाल्मली, माफ कर दे जाडिया को. मुळीच नाही. मॅडम, अभिमान सर किचन मध्ये काम करत त्यांचा हात कापला. हात कापला, हात कापला, हात कापला. बघू तुला कुठे लागला? हा, तुला किचन मध्ये काम करायची काय करायचं? मला सांगायचं, मला बोलवायचं, मी आले असते ना, मी केलं असतं. तू कशाला गेलास किचन मध्ये? मला दाखव. मला दाखव. शांत हो, शांत हो, शांत. मला काही झालेलं नाहीये. मी ओके. तू गप्पा बस नौटंकी. राघव, तुला खरंच असं वाटतं का रे की आकांक्षा मॅडमचा बॉयफ्रेंड आहे? आहे म्हणजे काय? आहेच. मला सांग, एवढ्या सुंदर आणि समंजस मुलीचा बॉयफ्रेंड का नसेल? कर, तुला काही प्रॉब्लेम आहे? मला का प्रॉब्लेम असेल? उलट मला तर आनंदच होईल ना. आणि जर खरंच त्यांचा बॉयफ्रेंड असेल तर तुझ्या दीडशाणेपणामुळे हा जो काही प्रॉब्लेम झालाय ना, तो जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो त्यांच्याशी कसा वागेल माहितीये ना तुला? नेहमीसारखा. नेहमीसारखं काय? भांडण नाही का होणार त्यांच्यात? टेंशन घेऊ नकोस. राघव बाबा वो मैटर भी सॉल्व करेगा. नाही, गप्प बस तू. तुला काही अधिकार नाही त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा. हॅलो. हाय. सॉरी सहज फोन केला. म्हणजे काही नाही, तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून म्हणलं फोन करावा. गुड, चांगली गोष्ट आहे. सुमित, आपण आजकाल फोनवर खूप बोलायला लागलोय. नाही म्हणजे कामाव्यतिरिक्त पण आपण खूप भेटतोय नाही का? अरे आत्ता आपण भेटलोय आणि खूप जुनी मैत्री असल्यासारखा वागतोयस तू.
अजून आपली तेवढी मैत्री नाही झाली हो ना. राईट. सॉरी. गुड नाईट. अरे पण मी काही केलं नाही अजून. अजून म्हणजे आता पुढे करणार आहेस का? हे बघ तुला मी आधीच सांगतो. थांबा प्लीज. प्रॉब्लेम झाला यार. नेहमी नेहमी माझ्यामध्ये कसा बोलतो? सॉरी. 2 मिनिटं. मी आत्ता सौम्याला फोन केला होता. मग तर ती मला असं म्हणाली की रेग्युलरली फोन करावा किंवा भेटावं, इतके जवळचे मित्रमैत्रीण आपण नाही होत. काय बोलणार यार, ठेवूनच दिला मी फोन. क्लूलेस यार. ग्रेट. म्हणजे तिने तुला. अरे तू हसतोस काय? मित्रा, इट्स टाइम टू मेक आवर मूव. सुमित मी तुला गपरे. आता आपला पुढचा फंडा आजमावायची वेळ आली आहे. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हे नाव आहे फंड्याचं. याला गप करण्याचा जाम मारेल मी. विनय थांब जरा. फंडा बोल. ये राघव बाबाच्या दरबारात ये ये ये. अरे ये. मुदत सुचता त्याला. माझी बेड म्हणजे दरबार. सोनं आहे मग. पुढे सांगणार आहेस का आता प्लीज? तर आपल्या पुढच्या फंड्याचं नाव आहे भूतकाळातील भूत. भूतकाळातील भूत म्हणजे? सोपं आहे. आपल्या भूतकाळात घडलेल्या काही घटना, आठवणी, ज्या आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. हो रे, एकदा लहानपणी मला डुचक्याने शिंग मारलं होतं. ती आठवण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. अरे तसं नाही रे. दर्द पाहिजे, दर्द. दर्द म्हणजे? केवढं दुखत होतं माहितीये? इथे इथे शिंग मारलं होतं. इथे. काय बोलतो? हो, मी असाच बसून होतो. टाके पडले होते. हो, 3. गाईज प्लीज प्लीज गाईज, सध्या मला त्रास होतोय. आपण त्याच्याबद्दल बोलायचं का? हा बघ नाही मध्ये मध्ये उगाच आपला काय. विनय थांब जा. तसं नाही रे. दिल का दर्द, दिल का ब्रेकअप वगैरे असं काहीतरी. याचं कुठे ब्रेकअप झालंय? हा पण ते तिला कुठे माहितीये. आपण एक काम करूया, एखादी सॉलिड स्टोरी बनवूया. म्हणजे अशी फुल ऑन दर्दवाली. हर घडी बदल रही है रूप जिंदगी. नाही पण राघव, तिला जर असं कळलं की माझ्या आयुष्यात कोणीतरी मुलगी होती तर ती माझ्यापासून लांब जाईल ना, जवळ काय येईल. किती वेळा सांगितलंय फंड्यांमध्ये स्वतःचं डोकं वापरू नकोस म्हणून. मला हे यहाँ पे सिर्फ राघव बाबा का दिमाग चलता है. पटतंय. हे बघ, काय प्रत्येक वेळेस डेमो द्यायला लागतो यार तुम्हाला. हा आकांक्षा, बिझी आहेस? त्यांना का फोन केलाय? नाही ना. मग जरा आमच्या फ्लॅटवर येतेस का? हो, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बाय. अब देखो मेरा डेमो. काय रे? इकडे चल चल चल. इथे झोप. आणि मी काहीही बोललो तरी उठायचं नाही. डोक्यावर चादर घेऊन झोप. चल चल झोप पटकन पटकन. झोप रे. चल चल झोप. काय करायला? हे बघू तरी काय करतोय. आणि सुम्या, हा मी काय करू? काही नाही. इथे येऊन उभा राहा आणि हे जे काय चाललंय ते नीट लक्ष देऊन बघ. येस ओके. तू करणार कायस? अरे या आकांक्षा ये. काय झालं? आकांक्षा, सध्या तू आणि विनया खूप जवळ आले आहात.
हा मित्र म्हणून. हा तुमचं खरंच लग्न होणार नसलं तरी तरी पिण्याबद्दल तुला सगळं खरं खरं माहिती असायला हवं. खरं माहिती काय झालंय राघव? कसं सांगू ना तेच कळत नाहीये. तू सांग. मी सांगतो ना. राघव बोल. आपल्या विण्याची एक किडनी फेल आहे. काय? हो रे हो. काय बोलतोयस तू? बघ झोपेत सुद्धा किती त्रास होतोय बिचाऱ्याला. हो कळतंय तुला त्रास होतोय. सहन कर बघ. कसं? कधी? आयुष्यभर तो असाच राहणार आहे. चळवळत वळवळत तळमळत असेल तो. हो रे हो. कळतंय तुला खूप त्रास होतोय. चांगल्या लोकांबरोबरच देव असं का करतो? आता आयुष्यभर याला असंच एका किडनीवर जगावं लागणार आहे. कोण करणार आहे याच्याशी लग्न? का नाही करणार? कोणी नाही केलं तर मग मॅडम हा तुमच्याशी परत खोटं बोलतोय. मिस्टर विनय तुम्ही जागे आहात? हो मॅडम मला काही झालेलं नाही. माझ्या दोन्ही किडन्या मस्त व्यवस्थित आहेत. मी काळजी करू नका. हा वेड्यासारखं बोलतोय काहीतरी. मूर्ख वेडा आहे हो. मला तर खूपच टेन्शन आलं होतं. टेन्शन नका घेऊ मॅडम. मी सगळं व्यवस्थित आहे. हा उगाच मूर्खासारखा काहीतरी बोलतो. प्रेम नसतानाही जर तुला विण्याबद्दल काळजी वाटते तर मग सौम्याला तुझ्याबद्दल काळजी का नाही वाटणार? आणा रे आणा. सावित्री किती वेळ? कुठे राहिली हो? काय माहिती वा. ही बघ आली. अगं राहू दे ना. काय करतेस? नाही स्वयंपाक गरम आहे तसं जेवण घेतो. तू राहू दे ग. काकू मी मला का नाही सांगितलं? मी आले असते मदतीला. काय नाही ग. सवय आहे मला सगळ्या कामाची. हे घ्या ताट पण घेऊन ये. आणि कसं आहे ना सकाळचा स्वयंपाक जो असतो ना तो निलिमा करते. रात्रीचा स्वयंपाक माझ्याच हातचा लागतो बाबा. काय नाही असं काय नाही. उगाच काहीतरी सांगू नका. कुणाच्याही आजचं बनवलेलं जेवण आनंदाने जेवत. हो दुपारी नाही का जेवत निलिमाच्या हातचं? काय असतं काही माणसांना सवय असते स्वतः राबून सगळं करायचं आणि मग बिलं फाडायची नवऱ्यावर. काय सगळी कामं मी नाही करत ग. आम्ही ना सगळी अशी डिपार्टमेंट ना वाटून घेतली आहेत. हा म्हणजे बघ सकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचा स्वयंपाक हे डिपार्टमेंट माझं. हो. त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक आणि लादी भांडी ते सगळं निलिमाचं डिपार्टमेंट. ओ. रात्रीची अंथरुणं यांचं डिपार्टमेंट. अशा मी सगळी कामं वाटून घेतली. वा मस्त. पण मला इथे आल्यापासून काय करायचं काही कळतच नाहीये. म्हणजे हॉस्टेलमध्ये असताना मी सगळी कामं स्वतः करायचे.
इथे विचारायच्या आधीच सगळी कामं झालेली असतात. असं काही कामं बिमं मिळणार नाही येतं तुला. नाही, तुला नसेल सवय लाड करून घ्यायची, पण आमच्या हिला मात्र सवय आहे बरं का लाड करायची. त्यामुळे श्रीकांतच्या वाटचे सगळे लाड तुझ्या वाट्याला येणार आहेत, काळजी करू नको. कोण श्रीकांत? मुलगा अमेरिकेत असतो. ओ, मग जसे त्यांच्या वाट्याचे लाड माझे करताय तसं त्यांच्या वाटेचं काम पण मला द्या ना. मला पण एक डिपार्टमेंट द्या ना प्लीज. आता हिला कुठलं डिपार्टमेंट देऊ मी? ते बाबा तू ठरव, आपल्याला नाही पाहिजे. मला काही सुचत नाही. तुला हवं ते डिपार्टमेंट घे. अरे असं कसं? अरे जेव जेव जेव. मी सुरू करतो. जेव चल. वदनी कवळ की ताटावर बसल्यावर नाही थांबवते जास्त वेळ. वा वा, मस्त आहे. काय बनवते निलिमा? रात्रीचा स्वयंपाक आहे. गुड मॉर्निंग आकांक्षा मॅडम. अरे राघव, हाय. काकांनी कामाला लावलं वाटतं तुला. अरे आमच्याकडे प्रत्येकाला वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. सो आजपासून केअर काढण्याचं डिपार्टमेंट माझं आहे. प्लस काकूंची कंबर जरा दुखते. सो पण तू आत्तापासूनच या घराला आपलं म्हणायला लागली आहेस, बरं वाटलं. आता त्या घराला आपलं कधी म्हणणार आहेस? काय? काही नाही आकांक्षा. काल रात्रीच्या प्रकारासाठी आय एम सॉरी. मी उगाच मिस्टर विनयची किडनी फेल केली. पण राघव, तू असं करूच कसं शकतोस? ते पण तुझ्या एवढ्या चांगल्या मित्रासोबत. तुझा विश्वास बसला ना? अरे तेच तर प्रूव्ह करायचं होतं मला. विश्वास बसला म्हणजे? बिचारे मिस्टर विनय किती साधे आणि चांगले आहेत. अरे त्यांच्या बाबतीत असं काहीतरी घडणं. खूप घाबरली होतीस ना तू? मग काय, मला असं वाटलं होतं की आता मी रडते की काय. जवळजवळ रडलीच होतीस तू. पण ठीक आहे, प्रेमात पडल्यावर माणसाचं असंच होतं. काय? काही नाही. ब्रेकफास्ट करणार? ब्रेड ऑमलेटचा बेत आहे आमचा. हो ठीक आहे. हा, तेवढीच तुला मिस्टर तेवढीच तुला विनयच्या तब्येतीची चौकशी करत आहे. राघव, त्यांना नक्की काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे खरं सांगा तू. काय चाललंय? हे बघ, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम मला आहे. तुला आहे? काय झालंय मला सांग ना, मी तुला हेल्प. मला ऑमलेट नाही बनवता येत. राघव